ते गंगावन. माझ्या हातातनं म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तर माझ्या हातातनं वस्तू पडलेल्याच आहेत. तुमचं पण असं होतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी काही हातात घेतलं ना ते पडल्याशिवाय राहतच नाही. हे माझं नेहमीच आहे. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अभिलाषा आणि माझ्या चॅनलवरती मी वेगवेगळ्या टॉपिक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते, जसं की हेअरस्टाईल, स्किन केअर, DIY, मेकअप असे खूप सारे टॉपिक्स घेऊन येत असते. सो यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे छान छान व्हिडिओज तुम्ही मिस नाही करणार. सो आजचा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये मी ट्रेडिशनल हेअरस्टाईल्स दाखवणार आहे, ज्या की खूप इझी आहेत. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 मध्ये मी याच हेअरस्टाईलला कोणत्या कोणत्या हेअर ॲक्सेसरीज लागणार आहेत तर त्या दाखवलेल्या आहेत, आणि त्या हेअर ॲक्सेसरीज घेऊन मी खूप छान छान अशा हेअरस्टाईल आज क्रिएट करणार आहे. आणि खूप इझी हेअरस्टाईल आहेत, तुम्हालाही जमणार आहेत, कोणालाही जमणार आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि ज्या मी हेअरस्टाईल्स करते त्या खूप जास्त सोप्या आहेत, इझिली तुम्ही करू शकता. तर माझ्यासोबत तुम्ही पण ट्राय करा. चला आपण आपली फर्स्ट हेअरस्टाईल बघूया कशी करायची ते. मी सगळ्यात आधी फर्स्ट हेअरस्टाईल आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण यूज करणार आहोत, आपण करणार आहोत मेसी बन क्रिएट करणार आहोत. मेसी लुक क्रिएट करणार आहोत. एकदम झटपट आणि सोपा असा बन आपण तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी स्टार्टिंगला काय केलंय, म्हणजे ही हेअरस्टाईल मी कॉमन ठेवणार आहे फ्रंटची, जी की खूप सोपी आहे. फक्त मधून एक पार्टिशन केलेलं आहे आणि हे जे साईडचे दोन फ्रंटचे पार्ट्स असतात त्याला मी रोल केलं आणि मागे क्लिप केलेलं आहे. हे कॉमन राहणार आहे माझ्या सगळ्या हेअरस्टाईल्समध्ये, आपला मेसी बन लुक क्रिएट. तर त्याच्यासाठी मी मागच्या ह्याच्यात दाखवलं होतं की हा जो बन आहे तो आपण यूज करणार आहोत. सो त्यासाठी लागणार आहे एक रबर बँड. सगळ्यात आधी आपल्याला, आपण जसं घरी नॉर्मल कोणी हे करतो तसं गोल 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 फिरवायचं आहे. आणि आपल्या घरी जसा आंबडा घालतो आपण तसाच आंबडा घालायचा आहे आणि त्याच्यावरती हा रबर लावायचा आहे असा. आणि त्याच्यानंतर हा जो रबर घेतला आपण मेसी बनचा तो जस्ट डबल फोल्ड करून त्याच्यावर लावायचा आणि नंतर हे जे केस आहेत ते असे बाहेर काढायचे. असं दिसणार आहे आपलं मेसी बन. एकदम झटपट, काहीच करायचं नाही. याला तुम्ही जास्त ॲक्सेसरीज काही लावलं नाही तरी हा छानच दिसतो. झाला की नाही झटपट, एका मिनिटात हेअरस्टाईल तुमची. घाला. हा जास्त वरती घातला तर तो तेवढा छान दिसत नाही जेवढा की हा खाली घातल्यावरती छान दिसतो. तर बघूयात सेकंड आपली हेअरस्टाईल जी आपण करणार आहोत डोनट बनने. सो हा आहे डोनट बन जो आपण आपल्या नेक्स्ट हेअरस्टाईलमध्ये वापरणार आहोत. हा पण घालायला खूप जास्त सोपा आहे. तर चला बघूयात आपण. त्यात आधी आपल्याला एक कोणी घालून घ्यायची केसांमध्ये. हे कोणी नाही घातले तरी चालणार आहे. हा थोडासा वरती घ्यायचा आहे बन. त्याच्यानंतर हे डोनट दिसतंय, डोनट घ्यायचं आहे आणि असं रबर सारखं घालायचं. म्हणजे आपण कोणी कशी घालतो रबर तशी ते. ठीक आहे, हे असं झालं. रबर लावला तरी चालेल, नाही लावलं तरी चालेल. मग हे असं झाल्यावर हे जे केस आहेत हे आपल्याला डोनट बनवरून असे घ्यायचे, सगळीकडून पसरवून ते असे, हे असे सगळीकडे आपल्याला पसरव. झाला बन तुमचं हे. त्याच्यानंतर हे जे राहिलेले केस आहेत हे काय करायचे, आपल्याला एक साईड आधी घ्यायची
झाला की नाही पण इझिली तयार. त्याच्यानंतर तुम्हाला हवं असल्यास गजरा घ्यायचा आहे आणि तो असा इथे लावून टाकायचा. झाली की नाही झटपट पटापट आपली हेअरस्टाईल दिसणार आहे. छान वाटते की नाही? किती सिंपल आहे, काहीच करायचं गरज नाही. एक रबर आहे फक्त आणि गजरा. तो आता हेअरस्टाईल तीच असणार आहे, फक्त आपण गजरा चेंज करतो. तर बघूयात लुक कसा दिसतो ते. तर हा गोल्डन गजरा घेतलेला आहे. तांबड्याचं लुकच तुमचं चेंज होऊन जातो. या ॲक्सेसरीज मस्ट आहेत तुमच्याकडे, ह्या ठेवाच ठेवा. एकाच हेअरस्टाईलला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकता. जे गंगावन मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तर ते कसं आपण घालायचं ते मी ह्याच्यात दाखवणार आहे. आपण गंगावन यूज करणार आहोत, वेणीची हेअरस्टाईल करणार आहोत, सिंपल वेणीची हेअरस्टाईल. सो हे आहे ते गंगावन. माझ्या हातातनं म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तर माझ्या हातातनं वस्तू पडलेल्याच आहेत. तुमचं पण असं होतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी काही हातात घेतलं ना ते पडल्याशिवाय राहतच नाही. हे माझं नेहमीच आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, एक अशी पोळी घालायची. मग आपल्याला काय करायचंय, हे गंगावन असं घ्यायचंय आणि ह्याला आहे ना पहिले 3 पैकी 2 पार्ट्समध्ये डिवाइड करून त्या पोळीच्या वर ठेवायचं. मधला पार्ट हा मधल्या केसात आला पाहिजे आणि हे साईडला 2 असे आले पाहिजे. ठीक आहे, ते असे. त्याच्यानंतर काय करायचं, असंच भरायचंय. इथं तुम्ही हवं तरी काही युजिंग लावू शकता, पण ते हेवी आहे, राहत नाही. तरी पण यू कॅन ट्राय. त्याच्यानंतर हा पार्ट आणि हा पार्ट, ठीक आहे, आणि हा मधला. तर तुमच्या केसांना पण असं डिवाइड करायचं आहे आणि सगळे केस असे घेऊन तुम्ही वेणी घालायला स्टार्ट करायची आहे. तुमची नॉर्मल जशी तुम्ही घालता तशीच. आता वेणी तर आपली तयार झालेली आहे. तर आता हे जे मी तुम्हाला दाखवलं होतं लास्ट टाइम, तर आपण हे लावणार आहोत वेणीवरती. तर तुम्ही बघा नुसतं की लुक किती छान दिसतो एवढूशा ह्याच्याने सुद्धा. हे काय करायचं, हे इथे लावायचं आपल्याला असं, ते असं, ठीक आहे, असं लावायचं. हे सिक्युअर करण्यासाठी लागणार आहे सेफ्टी पिन्स, कारण तिथे राहणार नाही पिन्सवरती. असे छोटे छोटे सेफ्टी पिन्स घेऊन तुम्हाला एक आयडिया देते. काय करायचं, हा जो ब्लॅक धागा असतो ना तो घ्यायचा, म्हणजे तुम्हाला कुठेही पिना पण लावायची गरज नाही पडत. मोठाच घ्या जरासा, कारण की आपल्याला तो वेणीच्या भोवती गुंडाळायचा आहे. त्याच्यामुळे ते जे आपण जे वेणीला लावलेलं आहे ना ते जरासं सुद्धा हलणार नाहीये. पण हा घेतला तर हा दिसून येत नाही, म्हणून मी हा घेते बारीक. आता काय करायचंय, आता मी ही वेणी पुढंच घेते जराशी, म्हणजे मला तुम्हाला इझिली दाखवता येईल. तर ही वेणी आणि त्याच्यावरती आपल्याला लावायचंय हे. आता हा धागा आहे ना तुम्हाला असं वेणीच्या भोवती फिरवत जायचं आहे असं. म्हणजे मग ते जे आपण बनवलं आहे ना ते अजिबात पण हलणार नाही. असं अजून आपलं कसं दिसतंय हेअरस्टाईल, दिसते की ते छान हेअरस्टाईल. तर तुम्ही कोणताही आउटफिट घाला तर ते छान दिसतं. म्हणजे कोणताही म्हणजे ट्रेडिशनल आउटफिट म्हणते मी. जर तुम्ही अनारकली ड्रेस वगैरे घातला त्याच्यावर सुद्धा खूप छान दिसते कधी कधी. तो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, म्हणजे आपल्या मैत्रिणींना सुद्धा हेअरस्टाईल करायला खूप इझी पडेल हा व्हिडिओ बघून. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून ठेवा लगेच आत्ताच, म्हणजे मग छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील.
ह्यातली कोणती हेअरस्टाईल तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली आणि तुम्ही ट्राय करणार आहात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. त्यासाठी सबस्क्राईब करा, म्हणजे मला प्रोत्साहन मिळतं की तुमच्यासोबत अजून अशा छान छान गोष्टी मी शेअर करू शकेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.